1 जानेवारी 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भीमा कोरेगाव पेरणे फाटा या ठिकाणी 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करण्यात आला। या प्रसंगी ऐतिहासिक विजय स्तंभाला सलामी मानवंदना देण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन गर्दी केली होती। 208व्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले। ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती। पुणे जिल्हा प्रशासनाने 208व्या शौर्य दिनानिमित्त मागील काही दिवसांपूर्वी योग्य नियोजन व जय्यत अशी तयारी केली होती। विजय स्तंभ परिसरात व जवळील अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 208व्या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक राज्यातून भीम अनुयायी उपस्थित राहिले होते। अभिवादनासाठी आलेल्या भीम अनुयायींना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाही याबाबतची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली होती। देशभरातून आलेल्या लाखो भीम सैनिकांनी हातात निळे झेंडे घेऊन जय भीमचा जयघोष करीत शांततेत विजय स्तंभाला मानवंदना देत अभिवादन केले। 31 डिसेंबर 2025 च्या रात्रीपासूनच विजय स्तंभ परिसर दणाणून गेला होता। विजय स्तंभ परिसरात फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। कडाक्याच्या थंडीतही रात्रीपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। भर दुपारच्या उन्हातही भीम सैनिक अभिवादनासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र दिसत होते। जानेवारी 2026 रोजी 208व्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमास मध्यरात्री 12:01 सुरुवात करण्यात आली होती। जिल्हा प्रशासन व संयोजकांच्या काटेकोर नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे।